कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोलला बरं वाटेल ना रे। लाप्पे त्याला बरं वाटणारच आहे। तू कशाला टेन्शन घेतेस? लवकर बरं वाटेल बघ त्याला आता, काय काळजी करू नको। मला धीर मिळावं म्हणून म्हणतोस? नाही नाही असं नाही काय, मी तसं कशाला म्हणेल। मध्ये त्याला चक्कर आली होती तेवढे आपण तपासण्या काही केल्या नव्हत्या ना। नाही पण हे हवामान बघितलं कसं आहे, मध्येच पाऊस पडतोय, ऊन वारं सुटतंय संध्याकाळचं, वातावरणामुळे पोरांना तसं होतं। आणि पोरं घरात बसतात का बघितलं ना अमोल, आपल्यासारखं नाही ना ते अजून पकड। 8 वर्ष झाले मी त्याच्यासोबत राहते रे, त्याला असा त्रास कधीच नाही झाला। अगं तू पण बघतोयस ना अशा त्याला किती वेळेला चक्कर आली, मला काळजी वाटते त्याची। 8 वर्षात तो तिकडे एवढा खेळला नाही ना, पडला नाही। इथे एका जागी आहे का त्याचा पाय? चल तसंही काळजी वाटते त्याची खूप। अगं त्याचं काय माहिती का पे, तो थकला ना की त्याला असं होते बहुतेक। आता आजच बघ ना, ती मीटिंग होती, ती त्यानंतर मित्रांबरोबर खेळला, मला वाटतं त्याला विकनेस येतोय ना पडल्यामुळे जास्त इकडं तिकडं, त्यामुळे झालंय, बाकी नाही काय। हा म्हणजे अमोल दिवसभर थकला असेल, तो आराम करायला रूम मध्येच येतो ना, रूम मध्ये। कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे, प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस का? इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसेल आप्पे। अमोल थकला असेल तर तो रूम मध्येच येतो झोपायला। अर्जुन तेव्हा आपण तेव्हा बोलत होतो एकमेकांशी, त्यांनी सगळं ऐकलं आणि मग त्याला चक्कर आली का रे? नाही नाही नाही, हे असं काय झालं नसेल आप्पे, तुला जे वाटते ते काहीतरी उगाच काय। अर्जुन अरे असं कसं म्हणतो, ही शक्यता नाकारण्यासारखी नाहीच आहे, तिने ऐकलं असेल सगळं। अगं पण हे नको ते शंका काय त्या डोक्यात तुझ्या आता? अर्जुन हे बघ, त्यांनी टेन्शन घेतलं असेल, मला खरंच असं वाटतंय त्यांनी आपलं ऐकलं, त्यांनी टेन्शन घेतलं त्याचं। तू विसरतोयस का अर्जुन? आपण एकमेकांसोबत राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, आपण जे काही बोललो ते त्यांनी ऐकलं असेल। अर्जुन त्यांनी अशा प्रकारे ऐकलं असेल तर अवघड आहे खूप, त्यांनी टेन्शन घेतलं असेल म्हणून तू चक्कर नाही 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 नाही, असं काही नाही, तू उगाच आहे ना काहीतरी डोक्यात आणू नको। आता ही वेळ आहे का ते सगळा विचार करण्याची? असं काय नाही, तू मला नाही वाटत अमोलने ऐकलं असेल काय। नाही ऐकलं नसेल तर चांगलंय, पण ऐकलं असेल तर अमोलला जर हे असं काय ऐकून बरं वाटत नसेल तर मी स्वतःला कसं माफ करू? नियती, आता काय आहे तुझ्या मनात नक्की? आता तर मी तुझ्या माफीचा पण अधिकार गमावलाय अमोल। तू तुझ्या मा आणि बाबाला एकत्र राहण्याला एवढे प्रयत्न केलेस, पण मी आमच्यातला प्रेमाचा धागा नाही टिकवू शकले रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।